जय हिंद सर्वांनी अभ्यास करा। गेल्या वर्षी क्लासला एक पोरग होतं, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायचं। प्रश्न विचारला की कमेंट पहिली त्याची असायची, जसं जवळ वरती आली तसं त्याची कमेंट कमी झाली। व्हॉट्सअपला दररोज एक प्रश्न विचारणारा पोरगा प्रश्न विचारायचा बंद झाला। क्लासमध्ये आम्हाला वाटायचं की पहिला रिझल्ट या पोराचा येईल। भरती झाली, ग्राउंड झालं, लेखी झाली, सगळं झालं, त्या पोराचा फोन स्विच ऑफ होता। 2 दिवसाखाली त्या मला पोराचा फोन आला, म्हणाले तू कुठं आहे, काय आहे, गायब आहे, क्लासला दिसत नाही। तो म्हणला सर भरती जशी जवळ आली तशी 2 महिने माझी फक्त संगत चुकली। काय मित्र असतील त्या मित्रांच्या मी नादी लागलो, मी वाहत गेलो, मला कळलं नाही, अभ्यास माझा कमी झाला। 2 महिने भरती राहिली की मी भरतीतनं बाद झाला असं मला वाटायला लागलं, म्हणून मी ग्राउंडला पण गेलो नाही, मी लेखी पण दिली नाही। म्हणजे अभ्यास करणारा पोरगा फक्त संगतीमुळे वर्दीतनं बाहेर पडला आणि आज तो म्हणतोय सर मी प्रत्येक गोष्ट करीन, तुम्ही सांगाल ती करतो, आणि तो आत्ता अभ्यासाला लागला। बघा संगतीचा परिणाम काय होऊ शकतो, म्हणून वेळीच सावध व्हा, सुधारा, वेळ आहे। पोरगा असेल पोरगी असेल दोघाला पण सांगतो, ओके, स्वतःचा वेळ स्वतःसाठी, नो सराव नो वर्दी। आपला टायटल आहे नो सराव नो वर्दी। जो म्हणतो मी घरात बसून वर्दी मिळवतो, तू घरात बसून वर्दी शिवून घाल, तुझा फोटो कॅमेरा समोर उभा राहून तूच काढ, ओके। चला टास्क 14वा चालू। ज्याला कुणाला पहिल्यापासून पाहायचंय कमेंट मध्ये जायचं, बरोबर। टेलिग्राम चॅनल सूरज तांबारे कॉप्स सगळी अपडेट जॉईन करायचं। चला प्रश्न बघा, एका पोरानं व्हॉट्सअपला मला प्रश्न पाठवला, सर मला हा सोडवून द्या। मला वाटलं सगळ्याला सोडवून देऊ। बघा एक वस्तू 540 रुपयांना विकल्यामुळे विक्रीच्या 2/9 पट तोटा झाला। जर वस्तू 900 रुपयांना विकली असती तर नफा हा विक्रीच्या किती पट असता, बरोबर। काय झालंय, एवढ्या 540 रुपयाला विकली, 540 रुपयाला विकली, गुणाकारामध्ये किती पट तोटा रे, 2/9 पट तोटा। 9 1 9, 9 सख्ख 54, शून्याला 0, 2 गुणाकारामध्ये 60 बरोबर 60 दोन्ही 120 रुपये तोटा झाला होता। हे 120 प्लस हे 540, त्या वस्तूची विक्री किंमत झाली 660 रुपये। मग ती काय म्हणते, तू काय करती 900 रुपयाला विक। मग तू पण काय केलं, ती वस्तू 900 रुपयाला विकली, त्यातनं विक्री किंमत वजा केली, तुला नफा काय झाला भावड्या, 240 रुपये झाला। मग ती तुला काय विचारते, हा नफा जो आहे तो विक्री किमतीच्या किती पट आहे, किती पट म्हणजे तुला डायरेक्ट खाली विक्री किंमत घालायची आहे 660 रुपये, शून्याला 0 कॅन्सल, साइन चोक 24, 6 1 6, 6 1 6, उत्तर आलं 4/11 पट। पर्याय क्रमांक पहिला। एवढं सोपं आहे। ज्याचा सराव, ज्याचं लक्ष त्याची वर्दी, बरोबर। सराव करायचा। अशी गणित पाहिजे असतील तर प्ले स्टोअरला जायचं, सूर्यपुत्र करिअर अकॅडमी ऍप आहे, ऍप मध्ये क्लास आहेत, लावायचे असले लाव, नसले लावायचे तरी काही मला काही टेन्शन नाही, ओके। लावलं तर फायदा तुझा, नाही लावलं तरी पण फायदा तुझाच आहे, ओके। त्यामध्ये फ्री टेस्ट आहे, प्ले स्टोअरला जायचं। पुढचा प्रश्न बघा, 5चा 0.25 गुणाकारामध्ये 125चा 0.25वा घात छेदात 256चा 0.1 गुणाकारामध्ये 256चा 0.15वा घात, बरोबर। हे तुला सोडवायचं। आता याच्यामध्ये तुला सराव गरजेचा आहे, तुला कुठल्या संख्येचा घात किती असतो हे माहित असणं गरजेचं आहे। तू नौका असला, तुला असं गणित दिसलं की तू कोम्यात जातो, तुला ग्लासभर पाणी लागतं, तू भरतीला जर चला मी ट्राय करतो, भरती कशी असती बघतो, असा जर बघायला गेला, असले 2-3 प्रश्न आले की तुला भुरळ येते, तुला दिवसात चालणं दिसतं। मग जर अशा प्रश्नांची उत्तर जर तुला झटक्यात काढायची असतील तर तुला याच्याशिवाय जर दुसरा कुठला पर्याय असेल तर तो पर्याय तू आजमावू शकतो, तू करू शकतो, काही हरकत नाही, बरोबर। चला आता घात सेम ठेवायचा। 5चा 0.25 गुणाकारामध्ये 125 हा 5चा तिसरा घात आहे, 5चा तिसऱ्याचा 0.25वा घात, बरोबर। पाया समान झाला। खाली 256 हा 4चा चौथा घात आहे, म्हणून 4चा चौथ्याचा 0.1 गुणाकारामध्ये 4चा चौथ्याचा 0.15, पाया समान झाला।
आता पाया समान आहे. ओके, घाताचा घात म्हणल्यावर तू काय करतो, घाताचा गुणाकार करतो. पाया आहे असा ठेव, 5चा 25वा 0.25 गुणाकारामध्ये 5चा तिसऱ्याचा 0.25 म्हणजे 25 त्रिक 75 0.75 0.75. एक स्टेप. आता खालचं 4चा 4 1 4 0.14 गुणाकारामध्ये 4चा 15 चौक 60 म्हणजे 0.6. बरोबर. आता पाया आहे असं ठेवायचा 5. पाया सेम आहे, चिन्ह गुणाकाराचा आहे. घाताची तुला काय करावी लागेल, बेरीज करावी लागेल. हा घातांकाचा नियम आहे, लक्षात ठेव. 0.25 अधिक 0.25 अधिक 0.75. 5 आणि 5 10 0 हातच्याला 1 7 आणि 2 9 1 10 हातच्याला 1 एकाला 1 पॉइंट खाली पॉइंट द्या. उत्तराला 1. 5चा पहिला छेदात 4चा घात आहे असा ठेवा. घाताची काय करायची भावड्या, बेरीज करायची. 0.4 अधिक 0.6 6 4 10 0ला 0 हातच्याला 1 1ला 1 पॉइंट खाली पॉइंट उत्तराला 1. 5चा पहिला 5 4चा पहिला 4 उत्तर आलं 5 छेदामध्ये 4 पर्याय क्रमांक 3. एवढं सोपं आहे, हे सुटसुटीत आहे. तुला हे घात माहित नसतील तर तुझा काय उपयोग नाही, कारण इथं सराव लागतो बावड्या, इथं माहितीच लागते. हे पेपर मध्ये पडलेलं गणित आहे, हे काय मी माझ्या मनाने तयार केलेलं नाही. समोरचा प्रश्न बघा. 563च्या 75वा जर तू घात घेतला तर त्याच्या एकक स्थानी कोणता अंक येईल. तुला 9 1 7 3 असे अंक येईल. एक लक्षात ठेवा, शेवटचा अंक कुठला आहे, 3. हा झाला पहिल्याच्या एकक स्थानी येणारा अंक. 3चा दुसरा 3 त्रिक 9 बरोबर. 3चा तिसरा 9 त्रिक 27. फक्त एकक स्थानचा अंक घ्यायचा, लक्षात ठेवा. 27 एकक स्थानी 7. 7 त्रिक 21 एकक स्थानी 1. आता तुम्ही बघा 3 1 3 3 त्रिक 9 9 त्रिक 27 7 7 त्रिक 21. आहे का रिपीट 3 9 7 1 3 9 7 1. असंच करत तुम्ही 75 पर्यंत जायचंय. रिपीट घात कितल्या नंबरला, 4 नंबरला येतो. हे 4 नंबर लक्षात ठेवायचे. 4 ह्या अंकाने घात किती आहे 75 ला भागायचं. 4 1 4 शिल्लक राहिलं 3 8 चौक 32. बावड्या बाकी लय महत्वाची आहे. बाकी काय राहिली 3. जी बाकी राहिली तेवढ्या क्रमांकाचा नंबर एकक स्थानी येईल. 3 राहिली. पहिला दुसरा तिसरा एकक स्थानी अंक काय येईल बावड्या तुझा 7 या क्रमांकाचा अंक हे लक्षात ठेव. जर तू 563चा 75वा घात घेतला तर एकक स्थानी 7 या अंक येणार हे लक्षात ठेव. आणि हे असंच सोडवावं लागेल, ह्याला दुसरी पद्धत नाही. जी शेवटचा अंक आहे त्याचे घात घेत चालायचं, म्हणजे त्याने गुणायचं. 3 1 3 3 त्रिक 9 बरोबर. 9 त्रिक 27 7 त्रिक 21. फक्त एकक स्थानचा अंक घ्यायचा. ओके, पुढचा प्रश्न बघ. 1 छेदामध्ये 216 कंसाचा 2 छेदात तिसरा अधिक 1 छेदामध्ये 256 कंसाचा 3 छेदात चौथा अधिक 1 छेदामध्ये 243 कंसाचा 1 छेदात 5. बरोबर. बघा आता पहिलं या सगळ्यांची बेरीज करायची आहे तुम्हाला. पहिलं घेऊ आपण 1 छेदामध्ये 216 कंसाचा 2 छेदामध्ये तिसरा. कोणत्याही संख्येचा घात जर 2 छेदात तिसरा असेल तर त्या संख्येचं घनमूळ काढायचं, म्हणजे तिसरं मूळ काढायचंय आणि त्याचा वर्ग करायचा. बरोबर. 216 हे कोणत्या संख्येचं घनमूळ आहे तुला माहित आहे, हे 6च आहे. बरोबर, हे 6च आहे. आणि 6चा दुसरा म्हणजे 36. तिसरा लगे 6चा दुसरा. बरोबर, हे झालं पहिलं. आता दुसरं 1 छेदामध्ये 256चा 3 छेदामध्ये चौथा. बरोबर. आता 256 हा कोणत्या संख्येचा चौथा घात आहे 4चा. आणि त्याच 4चा तिसरा बरोबर 4चा तिसरा किती रे 64. आता तिसरी स्टेप, तिसरी संख्या 1 छेदामध्ये 243 कंसाचा 1 छेदात 5. बरोबर. 243 हा कोणत्या संख्येचा पाचवा आहे 3चा पाचवा. आणि त्या 3चा पहिला, हा घात पहिला. बरोबर. 3चा पहिला 3 यांची तुला फक्त बेरीज करायची आहे.
36 आणि 64 100 आणि 3 103 आलं तुझं उत्तर. पर्याय क्रमांक 4. हे असंच सोडवावं लागेल तुला. याला काय दुसरं काही शॉर्टकट वगैरे काही नाही. इथं शॉर्टकट आणि हे परीक्षेमध्ये वेळ खाऊ प्रश्न असतात. ह्या प्रश्नासाठी तुला घरी सराव महत्वाचा असतो. बरोबर. तुझं पेपरमध्ये जाऊन डायरेक्ट सोडवतो म्हणला तर तुला वेळ लागणार नाही. बावड्यावरती तुझ्यापासून लय लांब जाईल. म्हणून तू ह्या प्रश्नाचा असल्या प्रश्नाचा घरीच सराव कर. घातांक प्रकरण तुला पूर्ण प्रकरण सगळं चॅप्टर पाहिजे असेल तर सांगितलं. प्ले स्टोअरला जायचं, ऍप घ्यायचं. ओके. पुढचा प्रश्न बघ. 256चा 0.16 गुणाकारामध्ये 16चा 0.18 बरोबर प्रश्नचिन्ह. बरोबर. अगदी सोपं आहे. असले प्रश्न सोपे आहे. बरोबर. पाया समान करून घेणं लक्षात ठेवा, अत्यंत महत्वाचा आहे. 256 हा 4चा 4थ्याचा 0.16 गुणाकारामध्ये 4चा 2ऱ्याचा 0.18. बरोबर. पाया समान झाला. घाताची काय करायचंय? घाताचा घात म्हणलं की घाताचा गुणाकार. 4चा 16 64 म्हणजेच 0.64 गुणाकारामध्ये. 4चा 18 दोन्ही 36 म्हणजे 0.36. बघा पाया समान झाला. चिन्ह गुणाकाराचा आहे. घातांक बी आले. आता घाताची बेरीज पाया आहे असा ठेवा. 0.64 अधिक 0.36 6 4 10 हात 4 1 6 3 9 1 10 0 हात 4 1 एकास 1 पॉइंट खाली पॉइंट. उत्तर काय आलं भावड्या तुझं? 1 म्हणजे 4चा पहिला घात उत्तर आलं 4. एवढं साधं सिंपल उत्तर आहे. पण बरेच विद्यार्थी अशा प्रश्नाला भेटतात का? घरी सराव करायचा. फक्त गल्लीत गावात सांगायचं मी भरती करतो, तू भरती करतो, तुला असे प्रश्न सोडवायला येत नाहीत. याचा अर्थ तुझा भरतीमध्ये काही उपयोग नाही हे लक्षात ठेव. पुढचा प्रश्न बघ. 4चा 9 गुणाकारामध्ये 4चा वजा 5 कंस पूर्ण कंसाचा x बरोबर 1024. तर x ची किंमत काढायची. बरोबर. बघ पाया समान करून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. पाया समान केला की बरेच गोष्टी तुला सुटतात. बरोबर. आता बघा हे पहिल्यांदा सोडून घेऊ. 4चा 9 पाया समान. घाताशी काय करतो तू? बेरीज करतो. चिन्ह गुणाकाराचं आहे. अधिक वजा 5चा x बरोबर 1024 हा 32चा दुसरा. माहित पाहिजे तुम्हाला 1024 हा 32चा. मग 4चा 9 अधिक वजा 9 वजा 5 4 x आहे असं बरोबर 32 हा मित्रा 2चा 5वा घात आहे. माहित पाहिजे तुला. 2चा 5व्याचा दुसरा आहे असा ठेवायचा. बरोबर. आता 4 2चा दुसरा होतोय ना. मग काय करा? 2चा दुसऱ्याचा 4x बरोबर 2चा 5 दोन्ही 10. घाताचा घात काय करतो तू? गुणाकार करतो. 4 दोन्ही 8 2चा 8x बरोबर 2चा 10. मग x बरोबर पाया समानाला. आता घात बाजूला काढा. 10 छेदस्थानी 8 2 10 2 8 5 छेदात 4 जिथं दिसतं तिथं तुझं काय झालं? उत्तर झालं. हे लक्षात ठेव. संदीप असेल, गंप्या असेल, गोम्या असेल, सोम्या असेल किंवा ताई असेल, एक लक्षात ठेवायचं. आपण घर सोडलं कशासाठी? आपल्या आईच्या बापाच्या हाताचं काम निघून जावं, कुठं तर आपलं नाव लिस्ट मध्ये यावं. मग त्याच्या जोमानं ते डोळ्यासमोर ठेवूनच अभ्यास करायचा. बरोबर. आताच्या पोरांचं काय झालंय? आताच्या पोरांचं आयडल लय खतरनाक आहे. आपण चालू मध्ये सांगू पण शकत नाही एवढं खतरनाक आहे. आताच्या पोराला मी लय बघतो. टिंगल तवाळी केलेले व्हिडिओ आवडतात, टाइमपास व्हिडिओ आवडतात, पण अभ्यासाचे व्हिडिओ आवडत नाही. पण ज्याला आवडतात त्याचा फायदा होणार आहे लक्षात ठेवा. ज्याला याच्यामध्ये रस आहे त्यालाच वर्दी मिळणार आहे. ज्याला याच्यामध्ये रस नाही त्याचा आयुष्यभर दुनिया रस घेत राहणार आहे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा. 625 गुणाकारामध्ये 125 बरोबर 5चा m. तर m ची किंमत काय? बरोबर. ह्यांचं म्हणणं काय? हा जी टोटल संख्या आहे का ती 5चा कितवा घात आहे. या दोघाचा गुणाकार 5चा कितवा घात होऊ शकतो. मग तुम्हाला लगेच माहित पाहिजे 625 कोणत्या संख्येचा कितवा हे तुम्हाला माहित पाहिजे. 125 हा कोणत्या संख्येचा कितवा हे तुम्हाला माहित पाहिजे.
बरोबर. 625 हा 5चा चौथा घात आहे, गुणाकारामध्ये 125 हा 5चा तिसरा घात आहे, बरोबर 5चा यम. 5चा यम. बरोबर. आता तू काय झालं, चिन्ह गुणाकाराचा आहे, पाया समान आहे. पाया समान असेल, चिन्ह गुणाकाराचं असेल तर तू काय करतो, पाया आहे तीच ठेवतो, घाताची काय करतो, भावड्या बेरीज करतो. 4 आणि 3 7 बरोबर 5चा यम वा. पाया समान झाला, घात बाजूला काढा, यम ची किंमत काय आली भावड्या, 7. पर्याय क्रमांक तिसरा. यम ची किंमत काय आली, 7 आली. पर्याय क्रमांक तिसरा. हे ज्याला जमलं त्याची वर्दी आहे, लक्षात ठेवा. बरोबर. पुढचा प्रश्न बघ. पुढील पैकी कोणत्या पदाची किंमत सर्वात जास्त आहे. पुढील पैकी कोणत्या पदाची किंमत सर्वात जास्त आहे, तुम्ही मला उत्तर कमेंट करायचे. बरोबर. ज्याचा लक्ष आहे, ज्याचं टार्गेट वर्दी आहे त्याची कमेंट येईल. ज्याचं टार्गेट वर्दी, कारण हे समजायला बऱ्याच गोष्टी लागतात. बरोबर. म्हणजे तुम्हाला समजणार हे सोपं आहे, असं काय याच्यामध्ये अवघड नाही. पुढचा प्रश्न बघ. 5चा -3 कंसामध्ये यम -4 छेदात 5चा 8वा बरोबर 1, तर यम ची किंमत तुला काय काढायचं. बरोबर. पाया समान आहे, पाया समान असेल तर काही द्यायचं नाही. बघ आता लक्षात ठेव, पुढे बघ. 5चा -3 कंसामध्ये यम -4, ह्या -3 ने कंसाला गुणून घे, -3 यम वजा अधिक 4 त्रिक 12. बरोबर. 3 ने यम ला गुणलं, -3 यम आलं, 3 ने 4 ला गुणलं, 4 त्रिक 12 वजा अधिक 4 त्रिक 12. हे झालं तयार. छेदात 5चा कितवा रे, 8वा. 5चा कितवा झाला भावड्या, 8वा झाला. आता तुला हे सोडवायचंय. बरोबर का. जर तू ह्या 5चा 8वा जो घात आहे तो जर बरोबर 5चा 8वा लिहिला तरी चालतंय, कारण सेम आहे. बरोबर म्हटलं गुणाकार भागाकार होऊन जाते. मग बघ आता काय कर, डायरेक्ट घात बाजूला घे, -3 यम अधिक 12 बरोबर 5चा 8वा. बरोबर. -3 यम हे अधिक इकडे गेल्यावर काय होईल संदीप्या, वजा होईल, बरोबर 8 वजा 12. मग बघ -3 यम बरोबर 8 मधून 12 गेलं जाते, पण येणाऱ्या उत्तरावर वजा चिन्ह येते, -4. बरोबर. वजाला वजा कॅन्सल, यम बरोबर 4/3. कुठं दिसतंय तुला, पर्याय क्रमांक 1 दिसतंय, 4/3. याच्यामध्ये काय अवघड आहे का, कन्सेप्ट ज्याला माहित आहे, ज्याला बेसिक माहित आहे त्याला याची उत्तर येतात, ज्याला बेसिक माहित नाही त्याला याची उत्तर जमत नाही, ते लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा. 2 किमी रस्त्याच्या दुतर्फा प्रत्येकी 10 मीटर अंतरावर झाडे लावली तर एकूण किती झाडे लावली. पोरग काय करतंय, पळत जाते 2 किलोमीटर. लक्षात ठेवा 10 मीटर म्हणजे 2 किमीचं अंतर मीटर मध्ये करावं लागलं. 1 किलोमीटर मध्ये 1000 मीटर, 2 किलोमीटर मध्ये 2000 मीटर. पोरग लगेच काय करतंय, या 10 मीटरनं भागतंय, बरोबर उत्तर येते 200. त्याला वाटतंय प्रत्येक कडाला 200, दुसऱ्या कडाला 200. मग ती अधिक काय करते, हे 200 आणि हे 200. मग ते म्हणतंय 400 झाडं लागतील. पर्याय 400 बघतंय, गोल करतंय. हे त्याचं चुकलेलं असतं, हे लक्षात ठेवा. का, कारण झाडाची सुरुवात करत असताना रस्त्याच्या पहिल्या टोकाला 1 झाड तुम्हाला लागतंय, इकडल्या टोकाला 1, दुसऱ्या टोकाला 1, अशी टोटल 2 झाडे याच्यात मिसळायची. टोटल 402 झाडं लागतील. पर्याय क्रमांक 3 तुझं उत्तर झालं. गडबड कुठंच करायची नाही. त्या गडबडीमुळे प्रत्येक विद्यार्थ्याला कमीत कमी 1-2 मार्क गमवावे लागतात. काही जणांनी तर वर्दी गमावली आहे. तुम्ही सावध राहायचं. बरोबर. 400 झाडं लागतात, पण ती दुतर्फा पण सुरुवातीचं इकडलं 1 आणि इकडलं 1 हे कधीच विसरायचं नाही, लक्षात ठेवा. बरोबर. पुढचा प्रश्न बघा. वेगळा घटक ओळखायचा. बरोबर. वेगळा घटक असा काही यातला एक पक्षी आहे की इतरांपेक्षा वेगळा आहे, तुम्हाला ओळखायचं. हे प्रश्न असतात. बरेच विद्यार्थ्यांनी कमेंट केलं बुद्धिमत्ताचे पण 4-5 प्रश्न घेत चला, म्हणून मी बुद्धिमत्ताचे प्रश्न घेतो. वेगळा घटक बघा. 84 93 75 56. बघा एक गोष्ट लक्षात ठेवा, 8 अधिक 4 बरोबर 12, 9 अधिक 3 बरोबर 12, 7 अधिक 5 बरोबर 12, 5 अधिक 6 बरोबर 11.
हा घटक काय झाला भावड्या तुझा वेगळा झाला. दिलेल्या संख्येमधील प्रत्येक 2 अंकांची बेरीज काय येते 12 येते, ह्याची 11 येते, म्हणून वेगळा घटक हा काय झाला भावड्या 56 झाला. हे लक्षात ठेव. पुढचा प्रश्न बघ. मग वेगळा घटक ओळखा. शेळी, गाय, बैल, घोडा. शेळीला शिंग असतात, गाईला शिंग असतात, बैलाला शिंग असतात, घोड्याला शिंग नसतात, म्हणून तुझा वेगळा घटक काय झाला भावड्या घोडा झाला. हे लक्षात ठेव. पुढचा प्रश्न बघ. 4, 7, 13, 22. तुला प्रश्न चिन्हाच्या ठिकाणी कोणता अंक येतो ओळखायचा. अगदी सोपा आहे बघ. 4, 7, 13, 22. तू जर यांच्यामधला डिफरन्स चेक केला 4 आणि 7 दोघांमध्ये 3चा, 7 आणि 13 मध्ये 6चा, 13 आणि 22 मध्ये 9चा. 3 2 6, 3 3 9, 3 चौक 12, म्हणजे येणाऱ्या पुढच्या संख्येमध्ये 12चा डिफरन्स, म्हणजे याच्यामध्ये 12 घालायचे. 2 आणि 2 4, 2 आणि 1 3, 34 झालं तुझं उत्तर. पर्याय क्रमांक 3. बरोबर. पर्याय क्रमांक 3. डिफरन्स 3च्या पाड्यातला, 3च्या पटीतला, 3 2 6, 3 3 9, 3 चौक 12, म्हणजे येणाऱ्या पुढच्या संख्येमध्ये आणि 22 मध्ये 12चा डिफरन्स, याचा अर्थ 22 मध्ये 12 मिसळायचं. संदीप्या लक्षात ठेव. 2, 8, 18, 32, 50. बरोबर. बघू आता हे कमेंट. सोपा आहे, अवघड अजिबात नाही. अवघड तुम्हाला एक सांगतो, या जगामध्ये अवघड फक्त जन्म घेणार. तुमचा जन्म झाला की तिथून पुढे सगळं सोपं आहे. फक्त तुम्ही चांगले असले पाहिजे, तुमचा व्यवहार चांगला असला पाहिजे, तुमची नीतिमत्ता चांगली असली पाहिजे. काय काय पोरं या स्पर्धेत अशी आहे ती, आपल्याला एक गणित येत असलं की ते दुसऱ्याला सांगायचंच नाही, म्हणजे समजावून सांगायचं नाही. आपल्याला येते बात झालं, अजिबात नाही. जे स्वतःला येते ते इतरांना सांगितल्यानं वाढतं, हे लक्षात ठेवा. इतरांना सांगायचं का? कारण तुम्ही जर 10 पोरं असाल, तुम्ही जर अभ्यास 10 जण मिळून करत असाल, तर एक लक्षात ठेवा, तुमची जी काय ग्रास्पिंग पॉवर असते ती वाढते. कारण तुमचा अभ्यास, तुम्ही जर 10 जण आहेत, प्रत्येकाला जर दिवसाला 10 प्रश्न, 100 प्रश्न झाले, तुम्ही जर रोज रात्री 1 तास डिस्कशन केलं, 100 प्रश्न तू 10 सांग, तू 10 सांग, तू 10 सांग, तुम्हाला 10 जणांना पण वर्दी मिळणार. पण 10च्या 10 प्रामाणिक पाहिजे, हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा. इंटरपोल या आंतरराष्ट्रीय पोलीस संस्थेचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे? गुगल करायचं नाही, डायरेक्ट उत्तर कमेंट करायचे, कारण साधा सोपा प्रश्न आहे. तुम्ही म्हणसाल सर कमेंटला किती देतंय, कारण तुम्हाला पण दिलं पाहिजे रे. तुम्ही पण, मला पण कळलं पाहिजे कोण कुठपर्यंत व्हिडिओ बघतंय, कुणाचं लक्ष किती आहे हे मला पण कळलं पाहिजे. पुढचा प्रश्न बघ. एका व्यासपीठावर पाहुणे आले व प्रत्येकाने एकमेकांसोबत हस्तांदोलन केलं तर 66 हस्तांदोलन झाली, तर एकूण पाहुणे किती? पाठीमागच्या क्लासमध्ये आपण काय केलं, एकूण पाहुणे दिले होते, हस्त आंदोलन काढायला सांगितली. आता त्यांनी काय केलंय, 66 हस्त आंदोलन झाली. पाहुणे किती विचारलंय? संदीप याची दुप्पट कर. 66 गुणाकारामध्ये 2, साईदोनी 12ला 2, हातच्या 1, साईदोनी 12 आणि 1 13. 132च्या पुढची वर्गसंख्या लक्षात ठेव. पुढची वर्गसंख्या, हे तुझ्या लक्षात आलं की तुझा गेम झाला म्हणून लक्षात ठेव. 132च्या पुढची वर्गसंख्या 144 वर्गमूळ काढ 12, तर व्यासपीठावर एकूण 12 पाहुणे होतील. जर तुला जर 66 ही कोणत्या संख्येची त्रिकोणी संख्या माहित असेल, ती झाली 11, ह्याच्यात अधिक 1 कर, उत्तर झालं 12. तुला जे सोपं वाटतं त्यानं काढ. तुला जर त्रिकोणी संख्या पाठ होत नसेल तर हे लक्षात ठेव, दुप्पट कर आणि पुढची वर्गसंख्या घ्यायची. तुमची हस्तांदोलन किती पाहुणे होते निघून जातील, हे लक्षात ठेव. बरोबर. पुढचा प्रश्न बघ, याचं उत्तर तुला कमेंट करायचं, भरपूर आहे तुम्हाला. बरोबर. आता काय पाठीमागे सांगितलंय, हाय असं शेम करून उत्तर कमेंट करायचं, याच्यामध्ये काय वाद नाही. पुढचा प्रश्न बघ. एका पुस्तकावर क्रमांक टाकण्यासाठी एकूण 1392 अंक टाईप करावे लागतील, तर पुस्तकाला पाने किती? पाठीमागच्या क्लासमध्ये काय केलं आपण, पानं दिली होती आणि अंक किती विचारले होते. आता इथं काय केले, 1392 अंक. एक गोष्ट लक्षात ठेवा, 1 ते 100 पर्यंत 192 अंक लागतात. 100 पानांचा विषय मिटला. बरोबर. म्हणून 1392 वजा 192, 2 2 0, 9 9 0, 3 1 गेलं 2, 1 1, 1200 खिळे राहिले. हे जे 1200 खिळे आहे
ती प्रत्येक पानावर 3 अंक आहेत, म्हणून या 1200ला 3 न भागा, 3 चोक 12, शून्याला 0, ही झाली 400 पानं. ही 100 अधिक ती 400 बावड्या 500 पानांचं पुस्तक आहे हे लक्षात ठेव. तुझं उत्तर काय? 500 पानांचं पुस्तक आहे हे लक्षात ठेव. एवढं साधं सोपं आहे. ह्याला उगाच विनाकारण काही पण करत बसत नाही. फक्त 192 ही 100 पर्यंत अंक लागतात टाइप करायला. हे तुला माहित पाहिजे. हे तुला माहित झालं की तुझं चांगलं बरं झालं हे लक्षात ठेव. तुला वर्दी 101% मिळते हे लक्षात ठेव. पुढचा प्रश्न बघ. बघ 17ला 37 तर 65 ला काय? बघा 4 चा वर्ग बरोबर 16 अधिक 1 बरोबर 17, 6 चा वर्ग बरोबर 36 अधिक 1 बरोबर 37, इथं पुन्हा 8 चा वर्ग बरोबर 64 अधिक 1 बरोबर 65. मग 8 च्या पुढची संख्या कोणती रे? 4 च्या पुढची 5 असं घेतलंय का? अजिबात नाही. 4 च्या पुढची समसंख्या 6, मग 8 च्या पुढची समसंख्या कुठली? 10. हे लक्षात ठेव. 10 चा वर्ग 100 अधिक 1. संदीप्या संजुल्या उत्तर आलं 100. पर्याय क्रमांक 3. बरोबर. साधं सोपं. नवीन पोरांना अशी पण गणित काही कळत नाहीत, त्यामुळे सावध असणं गरजेचं आहे लक्षात ठेव. बरोबर. जर तुला क्लास पाहिजे असेल तर व्हिडिओ थांबव, व्यवस्थित वाच, गडबड करू नको. काय प्रॉब्लेम आला तर कॉल कर. जय हिंद, जय महाराष्ट्र.